नमस्कार शिक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. श्याम मिश्रा 42. आज आपण घेऊन आलो या मागील वर्षाचे महा TET 2024 मधले महत्त्वाचे गणिताचे प्रश्न. आणि त्याच प्रकारे आपण 2025 म्हणजे आता 23 तारखेला आपली परीक्षा होणार आहे. त्यामध्ये कसे जर आपल्याकडे गणिताचे प्रश्न आले तर त्याला आपण कसे सोडवायचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला जास्त वेळ न घालता आपण प्रश्नाकडे वळूया. तर बघा, आपल्याला इथे पहिला प्रश्न दिसून येतोय की कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपट आहे. आता निमपट म्हणजे काय रे? निमपट म्हणजे होतो अर्धे. निमपट म्हणजे अर्धे. प्रश्नाचं म्हणणं असं आहे की कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपट आहे. म्हणजे आता मुलांच्या संख्येच्या निमपट. सपोज जर मुलांची संख्या 20 असेल त्याची निमपट किती होणार? जर आपण याचे दोन भाग केले त्याला आपण म्हणतो निमपट म्हणजे 10 होणार. असंच आपल्याला कोणत्या वर्गात आहे ते आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे इथं आपल्याला वर्ग सुद्धा दिलेले आहे. बघा बरं, वर्ग दिलेले आहे. दिसतोय तुम्हाला वर्ग ABCD विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. आणि हे महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. काय दिलेलं आहे? मुलगी म्हणजे काय? मुलगी म्हणजे जे आडव्या लाईन दिसते तुम्हाला याला मुलगी म्हणतो. मग आडव्या लाईन दिसतो आपल्याला. मुली म्हणजे स्क्वेअर बॉक्स दिसतो. हा झाला मुली, हे झालं मुलगी. इथे लिहून देतो मी मुलगी आणि वरती काय येतात? मुली. वरच्या जे दिसत आहे तुम्हाला मुली दिसत आहे आणि खालचे मुलगी आहे. मग किती मुलगी आहे रे? मध्ये ए मध्ये आहे 20 मुलगी आहे. आणि मुली किती आहे रे? मुली सुद्धा 20 पासून तर 40 पर्यंत धरलं तर 20च मुली होणार. आणि मुलाचे जर आपण निम्मे केले तर किती येतो? 10. पण 10 मुली आहे इथे नाही. म्हणून वर्ग येणार का? नाही. वर्ग बी कडे बघूया आपण. वर्ग बी मध्ये बघा किती मुलगी आहे रे? मुलगी आहे आपल्याकडे 15. आणि मुली किती आहे? 15 पासून 25 पर्यंत म्हणजे 10 मुली आहे. पण आता मुलाचे जर आपण निमपट केले म्हणजे दोन भाग केले तर याचे 7.5. 7.5 मुली तर आहेच नाही असे आहे का? नाही. मुली किती आहे इथं? मुली आपल्याला 10. सी कडे जाऊया आपण. सी मध्ये किती मुली दिसतोय? सी कडे मुलगी आहे 30. आणि मुली किती दिसतोय? 30 पासून 45 पर्यंत म्हणजे 15. आता मुलाचे जर आपण इथं निमपट केले, निमपट म्हणजे 2 न जर आपण त्याला काय केलं? भागलं किंवा दोन पार्ट केले तर किती पार्ट होणार? किती भाग होणार? 15 15चे भाग होणार. म्हणजे 15 मुली आहे का? यस, 15 मुली तर आहे. म्हणजे आपलं काय होणार? वर्ग सी मध्ये काय होणार? निमपट मुली असणार. वर्ग सी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर होणार. बघा, एवढ्या सोपे प्रश्न येतात. जर आपल्याला पद्धत माहिती असेल कशी सॉल्व्ह करायची तर आपण अवघ्या 1 मिनिटामध्ये याला सॉल्व्ह करू शकतो. चला दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. बघा, दुसरा प्रश्न दिसतोय आपल्याला त्यावरच आहे. आता स्तंभालेखावर काय म्हणतो? बी वर्गातील मुलींपेक्षा डी वर्गातील मुली कितीने कमी अथवा कितीने जास्त आहे म्हणते? बी वर्गातल्या मुली आणि डी वर्गातल्या मुली यामध्ये कितीने कमी किंवा कितीने जास्त आहे? पहिले आपल्याला बी वर्गातल्या मुली पाहावं लागेल. आताच बघितलं आपण बी वर्गातल्या मुली म्हणजे वरच्या होतो. किती आहे रे? 15 पासून 25 पर्यंत म्हणजे 10 मुली आहे बी वर्गात. डी वर्गात किती मुली आहे रे? बघूया. डी वर्ग इथून एवढा येतो, बरोबर आहे. मुलगी झाली, हा काय येणार? मुली. किती मुली आहे मग? 10 पासून तर 35 पर्यंत 25 मुली आहे डी वर्गामध्ये. दिसताय का तुम्हाला? बघा बरं, 25 मुली दिसतात मला. मग त्यांनी काय विचारलं? कमी अथवा अधिक, जास्त किंवा कमी कोण आहे ते आपल्याला सांगितलं. कितीने जास्त किंवा कितीने कमी आहे ते आपल्याला विचारलं. मग पेक्षा आलं म्हणजे तिथं काय करायचं? आपल्याला वजाबाकी करायचं असतो. मग आपण काय करणार? 25 वजा 10. 5 मधून 0 गेले, 5 राहिले, 2 मधून 1 गेला, 1 राहिला. काय आलं उत्तर? 15. 15 ने काय? अधिक. 15 ने अधिक. मग 15 ने अधिक किती दिसतं तुम्हाला? बघा, पर्याय क्रमांक 3. समजलं सगळ्यांना? एवढे चांगले प्रश्न येतात. जर तुम्ही याला पद्धतीने बरोबर सोडवले तर तुम्हाला नक्कीच मॅथच्या पेपरमध्ये किंवा गणिताच्या पेपरमध्ये 30 पैकी 20 भेटल्याशिवाय राहणार नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न दिसून येतो आपल्याला. बघा, हा जो प्रश्न आहे तो आपल्याला रोमन नंबर मध्ये विचारला आहे. रोमन नंबर तुम्ही बघितला कधी? ऐकलाय का? कुठं पाहता तुम्ही?
रोमन नंबर आता नाही तर पहिले सुद्धा यूज केल्या जात होते. तर पहिले कधी? प्राचीन काळामध्ये जेव्हा आपल्याकडे हिंदू अरबिक नंबर होते. बघा हे जे आहे आपण 1 2 3 4 किंवा हे जे नंबर आपल्याकडे 1 2 3 4 5 याला काय म्हणतो आपण? हिंदू अरबिक नंबर म्हणतो. काय म्हणतो याला? हिंदू अरबिक नंबर. पण हे तर आपण आता यूज करतो. पण प्राचीन काळामध्ये हे नंबर राहत नव्हते. मग तेव्हा काय? रोमन नंबरचा यूज केला जातो. कशाचा? रोमन नंबरचा. आणि ते रोमन नंबर आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. कुठं काय मिळतो? जसं की रेल्वे स्टेशनवर 24 तासी घड्याळ असतो, त्यावर सुद्धा पाहायला मिळतो. त्यानंतर काही जे आपले शाळा असतात त्या शाळेवर सुद्धा जो वर्गांचे नाव असतात. 5वीचा वर्ग, 5वी म्हणजे व्ही असं टाकून असतो. बरोबर आहे. हे रोमन नंबर आहे. रोमन नंबरमध्ये सहसा 7 सिम्बॉलचा यूज केला जातो किंवा 7 चिन्हांचा यूज केला जातो. मग ते कोणते? पहिला असतो आय, दुसरा असतो व्ही, तिसरा असतो एक्स, चौथा असतो एल, मग सी, त्यानंतर डी आणि लास्टला एम. हे 7 सिम्बॉल काय केला जातो किंवा हे 7 चिन्हापासून पूर्ण रोमन नंबर बनलेले आहेत. मग यामध्ये काही नंबर लपलेले आहेत, काही अंक लपलेले आहेत. मग ते काय लपलेले आहे? आय म्हणजे सांगतो रे 1, व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे तो 1000. मग आता सर तुम्ही म्हणसाल सर याला लक्षात कसं ठेवायचं? बरोबर आहे ना, लक्षातही ठेवता आलं पाहिजे ना. त्याचं आपल्याला तर माहिती आहे, पण हाय कोणते तेच माहित नाही. तर याची सुद्धा आपल्याकडे एक सोपी पद्धत आहे. कसं लक्षात ठेवू शकता बघा तुम्ही. IVX असं समजा की तुमच्याकडे IVX कंपनीची काय आहे? LCD आहे. IVX कंपनीची काय आहे? LCD आहे. आणि ती कोणाकडून घेतली तुम्ही? मेश्राम सरांकडून घेतली. कोणाकडून घेतली? मेश्राम सरांकडून घेतली. IVX कंपनीची LCD आहे ती मेश्राम सरांकडून घेतली. जर हे तुम्हाला जर सिक्वेन्स माहिती असेल तर तुम्हाला इझिली लिहू शकता. आता हे जर पाठ झालं असेल तर प्रश्नाकडे वळूया. चला, काय म्हटलं त्यांनी? यम. काय म्हटलं त्यांनी? यम. आता यम म्हणजे किती रे? 1000. किती होणार यम म्हणजे? 1000. त्यानंतर वजा डी म्हणजे 500. त्यानंतर 500 गुणिले एक्स. एक्स म्हणजे किती रे? 10. भागिले काय म्हटलं त्यांनी? यल. आता बघूया भागाकार असा पण करू शकतात की इथं असं पण देऊ शकतात. ओके, आता मी असं न देता डायरेक्ट काय करणार? मी भागाकार इथं भागाकार केला आणि यल म्हणजे किती होतो आपले? 50. चला आता भागाकार करूया. 1000 मध्ये 500 गेले आपल्याला माहिती आहे. आपण कंस पहिले सोडतो. 500 आले, 500 गुणिला 10 भागिला 50. 0 0 कॅन्सल होणार. 5 1 5 उरले किती आपल्याकडे? 100 गुणिला 1 म्हणजे आपलं उत्तर येणार 100. आणि आता बघितलं आपण 100 ला काय म्हणतो? सी. म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 1 आपला उत्तर येणार. समजलं किती इझी होतं? जर आपल्याला हे जर माहित असेल IVX कंपनीची LCD आहे ती मेश्राम सरांकडून घेतलेली आहे आपण, तरी आपण अवघ्या 30 सेकंड मध्ये सॉल्व्ह करू शकतो. अवघ्या 30 सेकंद. आणि TET मध्ये आपल्याला टाइमच वाचवायचा असतो. कारण की TET ही आपल्याला बुद्धी नाही तर आपल्याला किती टाइममध्ये तुम्ही सोडवता हे खूप महत्त्वाचं त्याच्यामध्ये ठरतं. त्यामुळे आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा पुढचा प्रश्न काय आहे बघू. पुढचा प्रश्न दिलेला आहे अपूर्णांक. काय म्हणते त्यांनी बघा रे? खालील आकृती दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक पर्याय निवडा. बरोबर आहे. ही पोळी सारखं दिसतंय मला. माझी मम्मी पण अशीच पोळी करत होती गोल गोल. बघा एक पोळी सारखं आपल्याला काय दिसतो? इथं सर्कल दिसतो. या सर्कलचे काही काय केलेलं आहे? भाग केलेले आहे. बरोबर आहे. मग भाग केलेला आहे, किती भाग केलेला आहे बघूया आपण. जसं की मी माझ्या मम्मीला लहान असताना मला अर्धी पोळी दे तर मला ती भाग करून द्यायची. तशी इथं पण एका पोळीचे भाग केलेले आहे. किती भाग केलेले आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. किती टोटल भाग किती आहे? टोटल भाग आहे 9 माझ्याकडे. त्यातले जे कलर केलेले आहे रंगवलेले किंवा रंगविलेले किती आहे? 1 2 3 4 5 6 7. 7 भाग रंगवलेले आहे. आणि न रंगवलेले किती आहे? रंगविलेले आपल्याकडे किती
किती भाग दिसून येतो आपल्याकडे 2. बरोबर आहे. मग याच्यावरून आपल्याला आता पूर्णांक शोधायचा आहे कसं लिहायचं. जर हे जर माहित असेल तुम्हाला, आता डायग्राम समजले आपल्याला काय आहे काय नाही, तर आता आपण अपूर्णांकाकडे जाऊया. अपूर्णांकाकडे एक असतो अंश, एक असतो छेद. छेद असतो खाली, अंश असतो वरती. पण छेद काय दर्शवतो, तर त्या एका पुढीचे किंवा कोणत्याही एका ऑब्जेक्टचे आपण किती भाग केले. मग एका ऑब्जेक्टची किंवा एका पुढीची किंवा एका सर्कलचे किती भाग केले, 9 भाग केले, म्हणजे त्याला आपण छेदात लिहिणार. बरोबर आहे. आणि त्यांनी काय म्हटलं, न रंगविलेले भाग. न रंगविलेले भाग किती आहे, 2. म्हणून आपण त्याला काय लिहिणार, अंशामध्ये लिहिणार. म्हणजे आपलं काय होणार आन्सर, 2 अंश 9 पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार. समजलं. व्हिडिओ जर आवडत असेल तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढचा प्रश्न दिसून येतो आपल्याला की एका कोणाचा कोटिकोण 35 मापाचा आहे, तर त्याच्या पूरक कोणाची माप किती. अरे बापरे, आता तर डोकं फिरायला लागलं असेल. कोटिकोण, पूरक कोण हे तर आम्ही 3री 4थी शिकलेलो असेल किंवा 5वी 6वी शिकलेलो असेल. आता कुठे येणार, पाहू ना. कोटिकोण काय आलेला आहे, कोटिकोण. आता कोटिकोण म्हणजे काय हे माहिती पाहिजे पहिले आपल्याला, तर आपण प्रश्न सोडू शकतो, नाहीतर मग तुक्का मारून जावं लागेल आपल्याला. बरोबर आहे. तर बघा काही अवघड नाही. कोटिकोण म्हणजे होते 2 कोणांची बेरीज हे 90 अंश येते, त्या कोणांना आपण कोटिकोण म्हणतो. ज्या कोणांची बेरीज ज्या 2 कोणांची बेरीज 90 अंश येते त्याला आपण कोटिकोण म्हणतो. म्हणजे कोटिकोण किती अंशाचा असते रे, 90 अंशाचा असते. पण त्यातला एका कोटिकोणाचं माप दिलेलं आहे किती, 35. म्हणजे 35 जर आपण इथून काय केलं, सबट्रॅक्ट केलं तर आपल्याकडे किती येणार आन्सर, 55. किती येणार, 55 अंश. किती येणार, 55 अंश. पण त्यांनी काय म्हटलं, तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती. अरे बापरे, आता पूरक कोण, आता पूरक कोण माहित पाहिजे. काय पाहिजे, पूरक कोणाचे माप. मग पूरक कोण म्हणजे काय, ज्या 2 कोणांची बेरीज हे 180 अंश असते. किती असते, 180 अंश. त्याला म्हणतो आपण पूरक कोण. बरोबर आहे. म्हणजे एका पूरक कोणाचं माप आपल्याला आता इथे पूरक कोणाचा माप 180 असतो. जर आपण हे 55 त्या कोणांमधून जर आपण कोणामधून जर आपण मायनस केले किंवा वजा केले तर आपल्याला तो मिळेल. तो म्हणजेच काय, 10 मधून 5 गेले 5 राहतो, 7 मधून 5 गेले 2 राहतो आणि 1 दशक 125. ऑप्शन मध्ये आहे का, 55, 135, 120. ऑप्शन नंबर 4 इथं मिस्टेक झाली असेल, इथं 125 असेल. हेच आपलं काय ना पर्याय क्रमांक 4 असणार. समजलं सगळ्यांना. कोटिकोण आणि पूरक कोण काय असतो. ओके, समोर जाऊया. चला पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न दिसतो आपल्याला. कोणता आहे बघा, एकदम अतिशय सुंदर असा प्रश्न आहे. 3री 4थी मध्ये खूप जास्त विचारला जातो आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये खूप विचारला जातो हा प्रश्न. आणि तुम्हाला जर सांगितलं गेलं तर हा प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये, म्हणजे त्या परीक्षेमध्ये हर एक स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेमध्ये हा अशा टाईपचा प्रश्न येतो. 1 ते 100 पर्यंत नैसर्गिक जे संख्या असतात त्यावरचाच प्रश्न आहे. बघा काय म्हणतो, 1 ते 50 पर्यंत संख्यांची बेरीज किती आहे. आता आपल्याला काढता येते 1 ते 50 पर्यंत संख्यांची बेरीज. हा तुम्हाला काढता येते 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. अरे खूप पर्यंत जावं लागेल आपल्याला. 50 पर्यंत अशी आपल्याला काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. असं न काढता आपण दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. काय दिलेलं आहे बघा बरं, 1 दिलेला आहे. बरोबर आहे. शेवटची संख्या किती दिलेली आहे, 50. म्हणून अधिक 50 करूया आपण आणि याला भागीला 2 करू, याला कंसात घेऊ आणि एकूण संख्या किती आहे, 1 ते 50 पर्यंत किती संख्या पडते, 50. पण त्याला गुणाकारामध्ये 50 घेऊया. आता आपल्याला माहित आहे की कंस आपण पहिले सॉल्व्ह करतो, म्हणून आपण काय करणार, कंसाला पहिले सॉल्व्ह करणार. आता 50 अधिक 1 किती होते रे, 51. बरोबर आहे. 2 जशीच्या तशी, गुणिला 50 पण जशी तशी किंवा फक्त आपण कंस सॉल्व्ह करू. आता बघा 2 न जर आपण 50 ला भागले तर उत्तर येतं 25. म्हणजे आपल्याला उरले 51 गुणिला 25 आणि या दोघांचे जर आपण मल्टिप्लिकेशन केले किंवा गुणाकार केला तर काय येणार, 25 1 25 25 5. आजचा 2 25 5 125 125 आणि हे 2 किती होणार, 127.
काय येणार उत्तर 1275. कुठे दिसतोय 1275? पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर असणार. समजलं? कसे वाटलं क्वेश्चन? चला अजून समोर बघूया. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. सोराने शिक्षणासाठी दशादशी 7 दराने बँकेकडून 80,000 रुपये काही वर्षासाठी कर्ज घेतले. सोराला काहीतरी पैशाची अडचण पडली वाटते, त्याने तिने बँकेमधून पैसे घेतले म्हणते. सोराने शिक्षणासाठी दशादशी. आता तुम्हाला माहित पाहिजे हे दशादशी म्हणजे काय? हे काय टाकले त्यांनी दशादशी? दशादशी म्हणजे होते दर साल दर शिकला. काय होतो? दर साल दर शिकला. दर साल दर शिकला दराने बँकेकडून 80,000 रुपये घेतले. आता बँकेचे पैसे आपल्याला तर बुडवता येत नाही. बुडवले असते नाही तर आपण बुडवले तर ते आपले घरगी विकून टाकायचे. हां 80,000 रुपये काही वर्षासाठी घेतले. मग 80,000 घेतले म्हणजे काय म्हणतो? याला आपण मुद्दल म्हणतो. मुद्दल घेतले 80,000 रुपये. ओके काही वर्षासाठी कर्ज घेतले. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 व्याजासह परत केले. बघा तिने पण परत केली. चांगली होती ती सोडा. तिने पण काय केलं? काही वर्षानंतर काय म्हटलं त्यांनी? 96,800 रुपये परत केले व्याजासह. त्याच्यात व्याज पण आला मुद्दल पण आलं. ओके तर सोराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली? मग किती वर्ष लागले तिला? एवढा. मग पहिला आपल्याला व्याज बघावं लागेल किती आला होता. व्याज किती आला तिला? 80,000 मुद्दल होती. 96,800 काय केली तिने? परत केले. म्हणजे व्याज आला आपल्याकडे 16,000 रुपये. व्याज किती आला? 16,800 रुपये व्याज आला. बरोबर आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे आता व्याजचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे व्याजचा? त्या फॉर्म्युला व्याज टाकूया. व्याजचा फॉर्म्युला आहे म गुणिला द गुणिला क. म म्हणजे काय रे? म म्हणजे मुद्दल. द म्हणजे काय? दर जे की आपण 7 वर्ष दराने दिलेला आहे. क म्हणजे काय? क म्हणजे काळ किंवा आपण याला म्हणतो वर्ष. काय म्हणतो? वर्ष. आणि येणे करायचे भागिले 100. समजलं? ओके आता व्याज दिलेला आपल्याला 16,800. मुद्दल दिलेली आपल्याला 80,000. तर आपण फॉर्म्युला घेऊन घेऊया सगळं. 80,000 गुणिला दर किती दिलेला आहे? 7 गुणिला क म्हणजे काळच काढायचं आपल्याला वर्ष काढायचं आहे भागिला 100. बरोबर आहे. आता इथं आपण काय करूया? कटपुट करूया. आपल्याला माहिती आहे खालची 0 आणि वरची 0 कॅन्सल होईल. हा 0 कॅन्सल होणार, हा कॅन्सल होणार. बरोबर आहे. त्यानंतर हा 0 कॅन्सल होणार, हा 0 कॅन्सल होणार. आता इक्वल टू असल्यामुळे हा 0 कॅन्सल होतो, हा 0 कॅन्सल होतो, हा 0 कॅन्सल होतो, हा 0 कॅन्सल होतो. मग आपल्याकडे उरलं काय नाही? हे 8 रुपये निघते 168 रुपये. मग पुन्हा या 8 ला आपण सुद्धा 168 ला पण भाग देऊ शकतो. 8 1 8 8 2 16 8 1 8 8 1 8 म्हणजे किती आले इथे? 21. बरोबर. इथे किती उरले? 7 उरले. गुणिला इकडे उरला क. बरोबर आहे. आता बघूया. बघा आता काय म्हणते? पुन्हा इक्वल बरोबर म्हणजे त्याला आपण 7 ने याला 21 ला भाग देऊ शकतो. 7 3 21 म्हणजे 3. कोणाची किंमत आली क. क म्हणजे काय? आपलं वर्ष. त्यांनी तेच विचारलं होतं. तर सोनाने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली? तर किती वर्षामध्ये परत केलेली आहे सोनाने? 3 वर्षामध्ये. मग कुठे दिसतो आपल्याला 3? यस पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर आहे. समजलं? चला समोरच्या प्रश्नाकडे बघा. एवढे इझी इझी क्वेश्चन असतात. फक्त तुम्हाला पद्धत जर माहित असतील कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे किंवा कशा प्रकारे सोडवायचे तर आपण 30 सेकंदामध्ये एकदम 30 सेकंदामध्ये आपण कोणताही प्रश्न सोडवू शकतो. आता बघा इथे काय म्हटलं त्यांनी? विहानने एका आयातकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या. तेव्हा एकूण 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी 100 मीटर असते. रुंदी किती असेल? आता एक मैदान आहे. ही काय आपले एक मैदान आहे. आयताकृती आहे. आपण त्याला म्हणतो इंग्लिश मध्ये रेक्टँगल. आयताकृती मैदान आहे. त्याची जी लांबी दिलेली आहे ती 100 मीटरची दिलेली आहे. लांबी म्हणजे काय? जे की खालची बाजू असतात ना ती लॉंग असतात त्याला लांबी म्हणतो. मग हे 100 मीटर असून आता वरची सुद्धा किती असतो? 100 मीटर. कारण की समोर आणि बाजू कशा असतात? सारखे असतात आयताच्या. त्यानंतर रुंदी आपल्याला कळायची म्हणजे हे याला म्हणतो आपण रुंदी. याला रुंदी म्हणतो आपण. काय म्हणतो? रुंदी. रुंदी काढायची. काय म्हटलं त्यांनी? किती चालला तो? 5.1 किलोमीटर अंतर चालला. 5.1 किलोमीटर अंतर चालला. 2 किलोमीटर चाललेला आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं की रुंदी किती असेल? रुंदी किती असेल? यासाठी आता बघा 15 फेऱ्या मारल्या म्हणजे त्याने काय केलं? चालत गेला तो. इथून इथपर्यंत एक फेरी, इथून इथपर्यंत 2, इथून इथपर्यंत 3 अशा 15 फेऱ्या मारल्या. मग इथून जर आपण पूर्ण जर तो पूर्ण एरिया असं फिरत असेल
बाजूने तर त्याला म्हणतो आपण परिमिती. काय म्हणतो? परिमिती. ऐकलं असेल तुम्ही, इंग्लिशमध्ये म्हणतो याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? त्याला सांगा मला कमेंट करून. हा, परिमिती. ओके, बघा आता परिमिती दिलेली आपल्याला, म्हणजे आता आपल्याला परिमिती काढायची आहे. बरोबर आहे. परिमिती सूत्र आपल्याला माहिती आहे. काय परिमितीचे सूत्र? परिमितीचे सूत्र आपल्याकडे दोन, आता लांबी प्लस रुंदी. ओके, मग लांबी किती दिलेली आहे? 100 प्लस रुंदी दिलेली आहे. रुंदी तसं ठेवू आपण, रुंदी. ओके, आता त्याने फेऱ्या किती मारलेला आहे? 15. म्हणून गुणिला मग 15 करणार आपण. आणि एवढं झाल्यावर त्याने किती अंतर कापलं? 5.1 किलोमीटर. 5.1 किलोमीटर. मग आता इथं आपल्याला मीटर मध्ये दिली होती लांबी. मग आपल्याला इथं त्याने अंतर कसं किलोमीटर मध्ये ठेवता येईल? पहिला आपल्याला 5.1 ला काय करावं लागेल? मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल किलोमीटरचं. जर किलोमीटरचं जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो? याला काय करणार? याला जर आपल्याला हे करायचं असेल तर याला आपल्याला किलोमीटर मधून जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करायचं? 5100 मीटर. बरोबर आहे. मग चला आता सॉल्व करूया आपण. 200 अधिक रुंदी गुणिला 15 हे आलं होतं. आता बघा, हा गुणाकार आहे, हा गुणाकार आहे. दोघांचा गुणाकार करूया आपल्याला आपण. 15 गुणिले किती होणार? 30. इथे किती राहिले? 100 अधिक रुंदी. आणि हे जे 30 आहे इकडे गुणाकार नाही, इकडे गेला तर कशात भागाकार आहे. कशात जाणार? भागाकारात मिळेल. किती? 15 गुणिले 30 कुठे आणले आपण? भागाकार. बघा काय केलेलं आहे या स्टेपमध्ये आपण? हे 15 आणि हे 2 गुणाकारात आहे. 15 गुणिले किती होणार? 30. म्हणजे इकडे गुणाकारात होती, इकडे गेलं तर बरोबर जे इकडे गेलं कशात जाणार? ते भागाकार होणार. म्हणजे आपण इथं भागाकार होणार. आता बघा इथं आपण 0 0 कट होतो. ओके, 0 0 काय झालेले आहे? कट झालेले आहे. त्यानंतर आता काय उरलेलं आपल्याकडे? 3 ना आपण याला भाग देऊया. 3 1 3 उरले 2 3 असा 21 आणि 3 0 चा 0 किती आलं? 170. म्हणजे 100 रुंदी इक्वल टू 170. आता रुंदी जर काढायची असेल तर 100 ला पुन्हा इकडे घेऊन जावं लागेल आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे काय होणार आहे? रुंदी 170. हे इकडे अधिक म्हणजे इकडे गेलं तर कशात जाणार? वजा 100. म्हणजे काय ना? रुंदी इक्वल टू 70. 170 मधून 100 काढण्यासाठी किती येणार? 70. कशामध्ये येणार? मीटर मध्ये. 70 मीटर आहे का ऑप्शन मध्ये? आपल्याकडे पर्यायामध्ये या पर्याय क्रमांक 2 हेच आपण उत्तर असणार. समजलं सगळ्यांना कसं काढलेलं आहे आपण? ओके, चला समोर जाऊया. समोरचा प्रश्न बघा काय दिसतो आपल्याला? अतिशय खूप चांगला प्रश्न दिसून येतो मला इथं. पैशाचा प्रश्न आहे, सगळ्यांना आवडत असेल पैसे. बघा 1300 रुपये रकमेत 1300 रुपये रकमेत 50च्या नोटाच्या 3/4 नोटा ₹20 च्या आहेत. बापरे, तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहे? बघा आता काय म्हटलं त्यांनी की 1300 रुपये रकमेत 50च्या नोटांच्या 3/4 पट नोटा 20 च्या आहेत. तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहे? अधिक कितीने आहेत ते काढायचं. आता बघा याच्यामध्ये आपल्याला छेदाला आणि 4 कुठे असतो किंवा 4 कुठे असतो ते बघायचं असतं. छेद किती आहे? 4 आणि 4 आहे 50. म्हणजे 50च्या पट्टीमध्येच असणार 4. 50च्या नोटा 4च्या पट्टीतच असणार. म्हणून आपण काय म्हणणार? 50 काय म्हणणार? 50च्या पट्टीमध्ये किती आहे? 4 पट्टी काय म्हणून x दिला. मग आता 20च्या जे नोटा असणार ते कितीच्या पट्टीत असणार? 3च्या पट्टीत असणार. आता दोघांचा जर आपण गुणाकार केला 50 चूक 200 आणि 20 त्रिक 60. एक जशाच्या तसा सुद्धा येणार. बरोबर आहे. आता काय करूया आपण? बघा 200 अधिक 60 यांचं टोटल किती आहे? किती रुपीज आहे? 1300 रुपये. मग आता इकडे x ची आपण काय करणार? x ची किंमत काढूया. 200 अधिक 60 किती होणार? 260 अधिक 1300. बरोबर आहे. इथून x पाहिजे हा गुणाकारामध्ये इकडे गेला तर भागाकारात जाणार. x 1300 भागिले 260 0 0 कट होतो. मग काय मिळणार आपल्याकडे? x इक्वल टू 26 पंच किती येते? 26 पंच 130 म्हणजे x ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 5.
आता आपण इथे ठेवून बघूया, एक्सच्या जागेवर काय ठेवून बघूया, 5 ठेवून बघूया. 4 5 20 होणार. किती होणार या 50च्या नोटा 20 होणार कोणते. ओके. आणि 3 एक्सच्या जागी 5 ठेवले, 13 3 5 15, 20च्या नोटा 15 होणार. म्हणजे 20च्या नोटा 15 आहे आणि 50च्या नोटा 20 आहे. त्यांनी काय विचारलं आपल्याला, तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहे. कोणत्या नोटा कितीने अधिक आहे रे, 15 पेक्षा 20 जास्त आहे. कितीने, 5 ने. 50च्या नोटा 5 ने जास्त आहे. 50च्या 5 ने अधिक आहे. यस, 50च्या नोटा 5 ने अधिक आहे. पहिलेच ऑप्शन आहे आपला. अरे वा, जमलं. चला समोर बघूया. बघा, अतिशय सुंदर प्रश्न, अतिशय सुंदर असा प्रश्न आहे. बघा काय म्हणतो, सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. ओके, यामध्ये बुद्धीचा खूप वापर करावा लागतो. हा चला बघा काय म्हणतो. खालील आकृती एकूण किती त्रिकोण आहेत. खालील आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत. एक तुम्हाला कन्सेप्ट सांगतो बघा. जर आपल्याकडे सपोज हा एक काय आपल्याकडे ही डायग्राम आहे. ओके, किंवा हे ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगल मध्ये बघा एक, आता यामध्ये तुम्हाला म्हटलं की यामध्ये किती त्रिकोण आहेत. तर बघूया याचे कसे काढतात आपण. 1 2 3, हा जो खालचा जो बेस दिसतो किंवा साइड म्हणतो खाली साइड, त्याला नंबरिंग देऊन द्यायची. 1 2 3, 3 आहे साइड म्हणून 1 अधिक 2 अधिक 3, या तिघाला जर आपण बेरीज केली तर किती येतो 6. म्हणजे या पूर्ण आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, 6 त्रिकोण आहेत. मग असं तुम्हाला इथे दिसते बघा. कुठे दिसतोय तुम्हाला, एक हा दिसतो असा दिसत आहे. अजून दुसरा कुठे दिसतोय बघा, दुसरा इथे दिसतोय ना. मग याच्यावर आपल्याला बेस किंवा आपण त्याला खालच्या साईड बघूया. खालच्या साईड आपण याला म्हणणार इथे 1 इथे 2. मग 1 अधिक जर 2 केले तर किती येणार 3. या डायग्राम मध्ये तर 3 आहे ट्रायंगल. इकडे बघूया 1 2 3, म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3, इथे तर 6 आहे. आणि दोघांची जर आपण ऍडिशन केली 6 अधिक 3 तर किती येणार 9. आहे का आपल्या ऑप्शन मध्ये 9. यस, पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर असणार. समजलं. हे जर कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल, याच्यावर तुम्ही 30 सेकंदामध्ये एकदम आन्सर काढून टिक सुद्धा करू शकता. अशाच नवनवीन टिक्ससाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. आणि नवीन समोरचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक सुद्धा करून ठेवा. चला समोरचा व्हिडिओ बघू. समोरची किंवा समोरचा प्रश्न बघूया. बघा समोरचा प्रश्न काय दिसतो आपल्याला. विकासने प्रत्येकी 120 किमतीच्या 25 वह्या घेतल्या. अरे बापरे, विकास चांगला लपवते होता वाटते. विकासने प्रत्येकी 120 रुपयाची वही, किती रुपयाची आहे 120 रुपयाची वही, किती वह्या घेतल्या 25. ओके, दोघांचा जर आपण गुणाकार केला तर टोटल पैसे निघून जाईल आपल्याला, बघू नंतर ते. त्यानंतर काय म्हटलं, प्रत्येकी 32 किमतीचे 5 पेन. बापा रे, 32 रुपये किंमत आहे एका पेनची, पेन घेतले 5 मिनिटे. वा. व 140 रुपये किमतीचे कंपास पेटी खरेदी केली. 140 रुपयेची एकच कंपास पेटी घेतली. वा. तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या. एकूण किती किमतीच्या खरेदी वस्तू केल्या म्हणते. एकूण जर काढायचं असेल तर आपल्याला माहित आहे, सिंपल बेरीज करतो. पण बेरीज कोणाची करायची, पहिले आपल्याला यांची कुठून तर काढावं लागेल की त्याने वह्या कितीच्या घेतल्या होत्या, पेन किती घेतली होती, कंपास पेटीचे सगळे किती किती घेतले ते पाहावं लागेल आपल्याला. दोघांचा जर गुणाकार करू, 25 0 0, 25 दुने 50, 50 0, हातचाले 5 येणार, 25 1 25, 25 आणि 5 30. बापरे, 3000 रुपये त्याने वह्या घेतल्या होत्या फक्त. पैशावाला दिसतो मला विकास. आपले विकास 32 गुणिला 5, 5 दुने 10, 10 0, हातचाला येणार 1, 5 3 15, 15 आणि 1 16. 160 रुपयाचा पेन घेतला. 160 रुपयाचा काय घेतला होत्या, पेन घेतला होता. त्यानंतर 140 रुपये 140 होणार. आता सगळ्यांची बेरीज करा. आता बेरीजसाठी मी थोडंसं बरोबर लिहून घेतो. 140 160 आणि 140. हां बघा, हे होतं 160 रुपये चालतं आणि हे झालं 140. आता सगळ्यांची जर आपण बेरीज केली, 0 सांजा 0, हातचाला 1 येणार, 1 2 3 आणि हे 3 तशात तसे काय आलं, 3300 रुपयांची खरेदी केली झाली. बघा एवढं पैसा वगैरे झाले आहे का आपल्याकडे पर्यायामध्ये. यस, पर्याय क्रमांक 4 मध्ये हेच आपलं उत्तर असणार. समजलं सगळ्यांना. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा पुढचा प्रश्न
हा विभाज्यतेच्या कसोट्या आहे. तुम्ही विभाज्यतेच्या कसोट्या शिकला असेल तुम्ही प्राथमिक शाळेत असताना तर मला शिकवलं गेलेलं होतं. तुम्हाला कधी ना कधी शिकवलेलं असेल तरी मी एकदा तुम्हाला आठवण करून देतो की 3ची कसोटी काय असते. ओके बघा त्यांनी काय म्हटलं बघा पहिले 3ची कसोटी सांगून देतो. 1ची कसोटी माहिती आहे तुम्हाला कोणत्याही नंबरला 1ची कसोटी लागतोच बरोबर आहे. 2ची कसोटी काय असतो ज्याच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असतो बरोबर आहे. 3ची कसोटी काय असतो मग ज्याच्या जर पूर्ण संख्येची जर आपण बेरीज केली पूर्ण अंकाची जर बेरीज संख्यामधल्या अंकाची जर बेरीज केली आणि तो जर 3च्या टेबलमध्ये येत असेल किंवा 3च्या पाड्यात येत असेल तर त्याला 3 ने विशेष भाग जातो. 4ची कसोटी काय आहे एकक स्थानी आणि दशक स्थानाला 4 ने भाग जातो ते बघायचं असतो तिथे. 5ची कसोटी काय आहे ज्याच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्याला 5 ने भाग जातो. अशा खूप साऱ्या काही कसोट्या आहेत. बघूया आपण काय प्रश्न आहे ते त्या कसोट्याच्याच याच्यावर एक प्रश्न विचारलेला आहे आपल्याला टीईटी मध्ये. बघा काय म्हटलेलं आहे 3 5 एक बॉक्स दिलेला आहे 2 बॉक्स दिलेला आहे 6 दिलेला आहे. या 6 अंकी संख्येला 6 अंकी आहे का 1 2 3 4 5 6 आहे 6 अंकी संख्या आहे. 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी 3 ने भाग जातो कोणत्या बाप्पा याला कितीने भाग जातो 3 ने जाण्यासाठी च्या जागी असलेला समान अंक कोणता. आता इथं दोन्ही अंक कसा येणार समान. इथं जर 1 येत असेल तर इथं पण 1च येणार. इथं 2 येत असेल तर इथं पण 2च येणार. पण कोणता अंक येणार कोणता तरी अंक येणार आणि त्याला 3ची विभाजकाची कसोटी लागणार. मग कोणतं घेऊया ऑप्शन नुसार. आता बघा पहिले आपण जे नंबर दिसते त्याची बेरीज करून घेऊया. 3 आणि 5 8 8 आणि 2 10 10 आणि 6 16 बरोबर आहे. 16 प्लस हा एक अंक असेल आणि हा एक अंक असेल यांचं 3च्या भागामध्ये यांची जी ॲडिशन आहे 3च्या पाड्यामध्ये आली पाहिजे. बघूया ऑप्शन मध्ये 4 घेऊया. इथे जर 4 घेतले तर 16 आणि 4 20 20 आणि 4 24 16 आणि 4 20 20 आणि 4 24 अरे 3च्या भागात 24 येतो 3 8 24 वा जमलं. पहिल्याच याच्यात आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. तरी आपण कसे सॉल्व्ह करून बघूया 5 पॉवर ने बघूया. बघा एक्सच्या जागी आपण किती घेतले 5 घेतले. एक्सच्या जागी किती घेतले तुम्ही 5. 16 आणि 5 21 21 आणि 5 26 3च्या पाड्यामध्ये 26 येत नाही म्हणून ऑप्शन 5 सुद्धा कटलेलं आहे. तसंच 2 बघूया 2 आणि 2 4 4 4 आणि 16 20 येतो पण 3च्या पाड्यात 20 पण येत नाही हे पण कटलं. पुन्हा 9 घेऊन बघूया 9 1 9 9 2 18 18 आणि 16 किती होतो 32 18 आणि 16 किती होतो 8 14 सॉरी 34 होणार. पण 34 सुद्धा 3च्या पाड्यात येत नाही म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा काय असणार रांग असणार. काय असणार आपल्याला ऑप्शन पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार. चला समोरचा प्रश्न बघूया. बघा समोरचा प्रश्न 1 काय दिलेला आहे 2.5 लिटर पेट्रोल मध्ये एक मोटरसायकल 162.5 किलोमीटर अंतर चालते. बापरे कोणती बाईक होती का बाबा अशी तुमच्याकडे. 2.5 लिटर पेट्रोल मध्ये एक मोटरसायकल 162.5 किलोमीटर चालते अंतर जाते तर 455 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल. अरे वा मस्त प्रश्न बघा 2.5 लिटर आहे 2.5 लिटरला कसं लिहिणार आपण 2.5 बरोबर आहे. 2.5 लिटर मध्ये किती चालते 162.5 चालतो बरोबर आहे. तर त्यांनी अंतर किती दिलेलं आपल्याला 455 अंतर दिलं आणि तो काय म्हणते किती लिटर मध्ये जाणार म्हणजे त्याला x म्हणून दोघांचं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याकडे आन्सर येणार. करूया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा काय करणार 2.5 गुणिले 455 भागेला आता हा x आपण इकडे घेऊन घेऊया कारण की x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला x ची किंमत काढायची x घेऊन घ्या. काय बोललो मग आपल्याकडे काय म्हटलेलं आता हां 162.5. आता बघा तुम्हाला इथे पॉईंट दिसत असेल तर पॉईंटला घ्यायचं नाही. एका अंकानंतर पॉईंट आहे एका अंकानंतर पॉईंट आहे तर तो काय होणार कॅन्सल होऊन जाणार. ओके दोन्ही काय होणार कॅन्सल होऊन जाणार. म्हणजे आपल्याकडे काय बोललं 25 गुणिले 455 उरले आणि इथे काय उरले 1625 काय उरले 1625. आता चला याचा आपण x ची व्हॅल्यू काढूया इथे. आता बघा इथे 25 1 25 25 सक 150 उरले 12 25 5 10 25 5 125. चला
समोर बघूया. आता इथं 5 ची कसोटी लागते, हे पण बघितलं आता सांगितलं तुम्हाला. 5 ची कसोटी काय, एकच स्थानावर 5 0 येते, 5 येते एकच स्थानावर. इथं जर 5 जर याला भाग दिला तर किती येणार, 13 यायला पाहिजे. आणि इथं जर 5 भागलं तर 5 9 45, 5 1 5 91 यायला पाहिजे. पुन्हा 13च्या पाड्यामध्ये 91 येते, 23 7 91 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 7. अरे वा, 7 लिटर पेट्रोल लागेल त्याला 455 किलोमीटर जायला. चांगलं आहे, बाईक चांगली आहे तिची. समोर बघूया. समोरचा प्रश्न बघा. 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्या त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? महाराष्ट्र दिन. वा, आपण महाराष्ट्रात राहतो, गर्व सर्वजण आपल्या महाराष्ट्रात. आपल्याला बघा काय म्हणते, 2020 सालातील प्रजासत्ताक दिन माहिती असेल. 26 जानेवारी म्हणतो आपण त्याला. प्रजासत्ताक दिनला काय म्हणतो, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. कधी येतो म्हणते, गुरुवारी. याच्यासाठी मी एक मस्त शॉर्ट ट्रिक सांगतो, एकदम 30 सेकंदात आन्सर काढणार. बघा, प्रजासत्ताक दिन 2020. 2000 म्हणजे 20 म्हणजे काय, लीप इयर होतो का? यस, लीप इयर होतो. जर लीप इयर मध्ये प्रजासत्ताक दिन गुरुवारी येत असेल तर एक जर वजा केले, एक दिवस जर वजा केला तर काय तो स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन माहिती आहे ना कधी येतो स्वातंत्र्य दिन? यस, 15 ऑगस्टला असतो स्वातंत्र्य दिन येतो. आणि स्वातंत्र्य दिनामधून जर एक दिवस वजा केला तर काय तो आपला महाराष्ट्र दिन. आणि तुम्हाला माहित आहे महाराष्ट्र दिन कधी असतो, तो 1 मेला असतो, माहित असेल सगळ्यांना, आहे ना. मग बघा, प्रजासत्ताक दिन जर गुरुवारी येत असेल, यामधून जर एक वजा केले, गुरुवारामधून जर एक वजा केले तर काय येणार, बुधवार. बुधवारी काय येणार, स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिनामधून जर एक वजा केले तर काय येणार, बुधवारमधून एक वजा केले तर मंगळवार. महाराष्ट्र दिन कधी येणार, मग मंगळवार. आहे का आपल्याकडे? यस, पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर असणार. कशी वाटली मग ट्रिक? आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. चला, समोरचा प्रश्न बघूया. आपले प्रश्न सुद्धा संपलेले आहेत. बघा, आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की कशा प्रकारे प्रश्न आपण एकदम सोप्या ट्रिकने सॉल्व्ह करू शकतो. होती की नाही, सोप्या ट्रिकने सॉल्व्ह करणार अवघ्या 30 सेकंदामध्ये आपण आन्सर काढू शकतो असतो. अजून पुढचे प्रश्न आपण घेऊ शकत नाही वेळेअभावी. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की अजून समोरचे सुद्धा प्रश्न घ्यायला पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये मला यस ऑर नो लिहून पाठवू शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला कधीही विसरू नका. धन्यवाद.